गाईज खूप वेळा आपल्याला अशी छोटी-छोटी सेंटेन्स बोलावी लागतात, जे की स्पीकिंगसाठी वेगळी असतात आणि ग्रॅमॅटिकली वेगळी असतात. फॉर एक्झाम्पल, काय करू? कोणाला बोलू? कुठे जाऊ? काय खाऊ? कसं बनवू? काय घालू? किंवा आता कोणाला सांगू? मला सांग काय खायचं आहे? ही सगळी सेंटेन्स जी आहेत, यामध्ये काही सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहेत आणि काही सेंटेन्स जी की फक्त स्पोकनमध्ये यूज केली जातात. गाईज जर तुम्ही ही प्रत्येक सेंटेन्स जर केअरफुली बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की यातल्या काही सेंटेन्सच्या शेवटी करू, खाऊ, पिऊ असे वर्ड्स आलेले आहेत आणि काही सेंटेन्सच्या शेवटी करायचं आहे, खायचं आहे असे वर्ड्स आहेत. आता आपण पहिल्यांदा बघूया करू, खाऊ, पिऊ, बोलू असा साउंड आलेली जी सेंटेन्स आहेत, ही जी सेंटेन्स आहेत, ही सेंटेन्स एकतर कोणत्याही टेन्सची नाहीत आणि आपल्याला लक्षातही येत नाही की ही सेंटेन्स बनवायची कशी. गाईज चला तर बघूया मग अशा सेंटेन्सला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं. गाईज आता बघा इथे ही जी सेंटेन्स आहेत मी तुम्हाला सांगितलं स्पोकनसाठी वेगळी सेंटेन्स आहेत आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट असणारी सेंटेन्स ह्याच्यामध्ये वेगळी सेंटेन्स आहेत बरोबर. दोन्हीसाठीही आपण एकाच स्ट्रक्चरचा यूज करणार आहोत. स्ट्रक्चर कोणतं आहे? WH फॅमिली वर्ड प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. इथपर्यंत क्लिअर झालं. आता इथे बघा WH फॅमिली वर्ड म्हणजे कोणते? जे की WH फॅमिली बेसिक वर्ड्स आहेत त्या वर्ड्स बद्दल आपण बोलत आहोत. जसं की व्हॉट आहे, वेअर आहे, हाऊ, व्हॅन, होम, विच, वाय, हू, हुज हे वर्ड आहेत. यांच्यासाठी आपण बोलत आहोत. वाय, हू आणि हुज पासून सुरू होणारी सेंटेन्स WH वर्ड पासून सुरू होणारी सेंटेन्स तुम्ही यात बनवू शकणार नाहीत. याच्यानंतर तुम्ही टू लावू शकत नाही. बनवू शकतात पण यासाठीचे रूल वेगळे आहेत. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं? आता याची एक्झाम्पल बघा. काय करू? कुठं जाऊ? कसं लिहू? आता मी कोणाला सांगू? किंवा आता मी कसं बोलू? ही जी सेंटेन्स आहेत, आता इथे बघा, पहिल्यांदा आपण बघूया की काय करू? याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला WH वर्ड लिहायचा आहे पहिल्यांदा. WH वर्ड लिहून टू लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर जेही वर्ब असेल, त्या वर्बचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे. या सेंटेन्समध्ये पहिल्या सेंटेन्समध्ये करू आणि करणे दोन्ही करूसाठी वेगळा वर्ड नाहीये किंवा करण्यासाठी वेगळा वर्ड नाहीये. करू म्हणजेच करणे. आपलं ते बोलण्याची पद्धत आहे करू. शॉर्टमध्ये आपण बोलतो. म्हणून इथे करणे म्हणजे डू. डूचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म लिहायचा आहे. सेंटेन्स होईल व्हॉट टू डू. कुठे जाऊ? कुठेसाठी आपण वेअर घेतला WH वर्ड. आता इथे बघा जाऊ म्हणजे काय? जाणे. जाऊ आणि जाणे एकच आहे. म्हणून सिम्पली तुम्हाला टूच्या नंतर जाण्याची इंग्लिश लिहायची आहे. सेंटेन्स काय होईल? वेअर टू गो. वेअर टू गो. गो म्हणजे जाणे. कसं लिहू? सेम. हाऊ टू राईट. हाऊ टू राईट तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे बघा आता मी कोणाला सांगू? आता तुम्ही हे पहिले 3 सेंटेन्स बघितले. याच्यामध्ये कोणताही सब्जेक्ट आलेला नाहीये. पण या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिसत आहे मी. आता इथे एक लक्षात ठेवा, मराठीच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट लिहिला असेल किंवा नसेल, आपल्याला याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. आपण इंग्लिशमध्ये अशी सेंटेन्स बनवताना तुम्हाला सिम्पली याच पद्धतीने बनवायचे आहे. WH वर्ड प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. ही पहिली जे 3 सेंटेन्स आहेत याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट आहे, मीच आहे. पण तिथे सब्जेक्ट काय आहे? हिडन आहे. आणि या सेंटेन्समध्ये काय आहे? सब्जेक्ट लिहिलेला आहे. म्हणून कधी-कधी सब्जेक्ट तिथे लिहिलेला असू शकतो मराठीच्या सेंटेन्समध्ये आणि कधी-कधी नसतो. तिथे हिडन मानला जातो. म्हणून इथे सब्जेक्ट जरी आला तरी तुम्हाला सेंटेन्स त्याच फॉर्म्युला वाईज बनवायचा आहे. मग हे सेंटेन्स कसं होईल? whom टू टेल. whom टू टेल. तसंच आता मी कसं बोलू? हाऊ टू स्पीक. हाऊ टू स्पीक. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता आपण याची अजून काही एक्झाम्पल बघूया. कोणाला बोलू? whom टू टॉक. केव्हा निघू? when टू लीव. when टू लीव. कसं बनवू? हाऊ टू मेक. हाऊ टू मेक. काय खरेदी करू? what टू बाय. what टू बाय. काय खाऊ? what टू ईट. what टू ईट.
कुठे शोधू, वेअर टू फाइंड, वेअर टू फाइंड, केव्हा थांबू, वेन टू स्टॉप, वेन टू स्टॉप, कसं बोलू, हाऊ टू स्पीक, हाऊ टू स्पीक. आय होप तुम्हाला इथे समजलेलं असेल. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट असणारी सेंटेन्स कशी बोलायची, म्हणजेच कंप्लीट सेंटेन्स जे की तुम्ही कुठे यूज करता, मेलमध्ये आहे, लेटरमध्ये आहे किंवा ऑफिशियली ज्याला यूज करता तशी सेंटेन्स. आतापर्यंत जी सेंटेन्स बघितली ती तुम्ही कुठे यूज करणार, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये बोलताना, तुमच्या फॅमिलीमध्ये बोलताना. पण आता आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलत आहोत. इथं बघा, काय करू म्हणजे काय, काय करायचं आहे. तसंच कसं करू, कसं करायचं आहे. कुठे जाऊ, कुठे जायचं आहे. केव्हा येऊ, केव्हा यायचं आहे. किंवा मी काय करायचं आहे, किंवा मी कसं करायचं आहे, किंवा मी कुठे जायचं आहे, किंवा मी केव्हा यायचं आहे. असे दोन्ही तिन्हीही मीनिंग निघतात. तुमच्या लक्षात आलेलं असेल, सेंटेन्स तर एकच आहे, पण त्याच्या बोलण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे जरी सेंटेन्स एक असलं, बोलण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी एकाच फॉर्म्युल्याने सेंटेन्स बनली जातील. पण ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स जी आहेत, ती सेंटेन्स बघा कशी असणार आहेत. मला माहित आहे स्वयंपाक कसा करायचा आहे. ज्या सेंटेन्सच्या शेवटी करायचं आहे, लिहायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, अशा प्रकारे येतं, ती सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट मानली जातात आणि ती तुम्हाला आता मी जे सांगत आहे त्या पद्धतीने बनवायचे आहेत. पण करू, खाऊ, पिऊ आलं की आपण जसे यापूर्वी जे सेंटेन्स बघितले त्या वाईज तुम्हाला बनवायचे आहेत. आता हे सेंटेन्स बघा. मला माहित आहे. याची इंग्लिश काय आहे? आय नो. पुढचं स्वयंपाक कसा करायचा आहे? सिम्पली आपल्या स्ट्रक्चर वाईज बनवायचं आहे. कसा करायचा आहे? कसा? हाऊ. हाऊ टू कुक. कुक का आलं? वर्बचं फर्स्ट फॉर्म. पूर्ण सेंटेन्स आय नो हाऊ टू कुक. आय नो हाऊ टू कुक. आता ही सेंटेन्स बघा ग्रॅमॅटिकली करेक्ट का आहेत. या सेंटेन्स मध्ये आपण सब्जेक्ट घेतला आहे. सब्जेक्ट घेऊन अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपण वर्ब रेग्युलर एक वर्ब घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आपलं सेंटेन्स लिहिलेलं आहे. म्हणून हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत. आणि पहिल्या सेंटेन्स मध्ये काय होतं, कोणताही सब्जेक्ट नव्हता, म्हणून ती सेंटेन्स ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट किंवा इनकम्प्लीट होती. लक्षात आलं तुमच्या? जेही सेंटेन्स पहिल्यांदा येईल तो आपल्या अकॉर्डिंग टू सब्जेक्ट असणार आहे, ते पहिल्यांदा लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं स्ट्रक्चर वाईज सेंटेन्स पुढे पुट करायचं आहे. आय होप लक्षात येत असेल. मला सांग काय खायचं आहे. सिम्पली मला सांग, टेल मी. काय खायचं आहे? व्हॉट टू ईट. व्हॉट टेल मी व्हॉट टू ईट. टेल मी व्हॉट टू ईट. तिला माहित नाही काय बोलायचं आहे. तिला माहित नाहीची इंग्लिश सी डझंट नो. काय बोलायचं आहे जे की आपण पहिले शिकलो. व्हॉट टू से. पूर्ण सेंटेन्स काय झालं? सी डझंट नो व्हॉट टू से. शी डझंट नो व्हॉट टू से. मला दाखव कुठे बसायचं आहे. मला दाखव, शो मी. कुठे बसायचं आहे. वेअर टू सीट. शो मी वेअर टू सीट. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. मला माहित नाही केव्हा सुरुवात करायची आहे. आय डोंट नो वेन टू स्टार्ट. आय डोंट नो वेन टू स्टार्ट. तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता अजून काही याचे एक्झाम्पल्स बघूया. मला इंग्रजी कसं बोलायचं आहे ते शिकव. टीच मी हाऊ टू स्पीक इंग्लिश. टीच मी हाऊ टू स्पीक इंग्लिश. त्याला माहित आहे केव्हा थांबायचं आहे. ही नोज वेन टू स्टॉप. ही नोज वेन टू स्टॉप. मला माहित नाही कोणाला विचारायचं आहे. आय डोंट नो whom टू आस्क. आय डोंट नो whom टू आस्क. काय बोलायचं आहे हे तिला माहित आहे. शी नोज व्हॉट टू से. शी नोज व्हॉट टू से. त्याला प्रश्न कसा सोडवायचाय ते समजत नाही. ही डझंट नो हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम. ही डझंट नो हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम. मला माहित नाही काय करायचं आहे. आय डोंट नो व्हॉट टू डू. आय डोंट नो व्हॉट टू डू. आय होप गाईज तुमच्या लक्षात आलेलं असेल की
स्पोकन मधली सेंटेन्स कशी बोलायची? जसं की जर सेंटेन्सच्या शेवटी करू, खाऊ, पिऊ असे जर ऊचा साउंड आला तर सिम्पली तुम्हाला मी जसं सांगितलं विदाऊट सब्जेक्ट तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. आणि तीच जर सेंटेन्स ग्रॅमॅटिकली सेंटेन्स जर बनवायची असतील तर काय करायचं आहे? सिम्पली तुम्हाला करायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे. असं जर सेंटेन्सच्या शेवटी चय आहे, प्यायचंय आहे, चय आहे असं जर आलं लास्टला सेंटेन्सच्या शेवटी तिथे तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट टाइपचे सेंटेन्स बनवायचे आहेत. आय होप गाईज तुम्हाला ही सेंटेन्स खूप युजफुल असणार आहेत आणि तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. गाईज यावरची जी प्रॅक्टिस सेंटेन्स असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळतील. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.